नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सर, तुम्ही दिल्लीत आलात, मुळात काय भेटीगाठी एक्सपेक्टेड आहेत? जर शेअर करायचं असणार तर ते सांगा, नाही तर आम्ही राज्यभर जाऊ। आमची पहिली तर उद्या सकाळी 10:30ला आमचे शिवराज सिंग चौहान साहेब मंत्री यांची भेट आहे। आमचं खातं आहे त्यांच्याकडं आणि त्यासाठी काही विचारविनिमय करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आमच्या अधिकाऱ्याने आम्ही। आणि उद्या सकाळी 10:30ला त्यांची भेट घेणार आहोत। आमच्या समेत आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब ते पण आहेत आणि 1-2 खासदारांना घेऊन आम्ही शिवराज सिंग चौहान साहेबांची उद्या भेट घेऊन काही खात्याच्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत। सर, तुम्ही कोणतं खातं शिवराज सिंग चौहानांकडे दिलं? तुम्ही आता बोलले की आमचं खातं त्यांच्याकडे। ते आमचे वरिष्ठ आहेत, केंद्रीय मंत्री। आम्ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे येतात तर ते वरिष्ठ ते असल्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा असते आणि त्यासाठी आम्ही आलेलो। सर, मनरेगा याचं नाव तर बदललंय, मात्र त्याच्यात काही बदल देखील झालेले आहेत। त्या बदलावरती आक्षेप आहे, कारण गावाचा जो अधिकार होता की रोजगार निर्मितीचा, त्याच्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे। विशेष म्हणजे जेव्हा शेतीची कामं सुरू असतील तेव्हा मनरेगाच्या माध्यमातून ती केली जाणार आहेत। वेगळे बदल करण्यात आले। तुमच्या खात्याच्या संदर्भात अनेक आक्षेप घेतले जातात। गावखेड्यामध्ये रोजगार निर्माण करणारं हे खातं आहे। आता विरोधक आहेत, त्यांनी कुठलंही चांगलं काम करत असताना आक्षेप घेणं हे कर्मप्राप्त आहे, कोणी का असताना, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। हे गोरगरिबांशी शेतकऱ्यांशी निगडीत असणारं आमचं खातं आहे आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत नवीन बदल केलेले आहेत। आता पूर्वी 100 दिवसाचा रोज होता, आता 125 दिवसावरती केला आहे, म्हणजे 25 दिवस वाढवलेले आहेत। आणि जे काय तुम्ही मगाशी सांगितलं त्या अनुषंगाने की चुकीचं काय त्यामध्ये केलेलं नाही, बदल सुधाराव हे आत्ताच्या अनुषंगाने करणं गरजेचं आहे, तेवढ्याच केलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे उद्या आमची चर्चा होऊन त्यातून काय निघते ते तुम्हाला आम्ही परत सांगू। जेव्हा खरीप हंगाम सुरू असतो त्या दरम्यान, जेव्हा खरीप हंगाम किंवा शेतीची कामं सुरू असतात त्यावेळेस मनरेगाची कामं बंद ठेवली जाणार आहेत। काही लोकांना समजा याचं काम करायचं नसेल तर मात्र त्याला आता शेतकऱ्यांच्या ज्याच्याकडे शेतीच्या शेतातच काम करावं लागणार आहे। ज्या मजदुराकडे शेती नाही तो मनरेगाचं काम करू शकणार नाही, असं काय नाही आहे। त्याला वेगवेगळे हेड अजून आहेत ना, की आम्हाला पंतप्रधान आवास योजनेची घरं बांधायची असतील, त्यानंतर विहिरी बांधायचे असतील, गोठे, कुक्कुटपालनचे शेड, झाडं लावगड, भात लावगड, बांबू लावगड, अशा अनेक योजना आहेत की त्याला पण मजूर लागतात आम्हाला, त्यासाठी ते मजूर लागू शकतात। सर, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर। ते सांगतात की निवडणुकीत महायुतीकडून पैशांचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही। त्यांनी जे जिंकले त्यांची वाहवाही करता हे सांगितले की तुम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या निवडणुका लढवल्या आहेत आणि उद्याचा काळ हा आपला असेल। नाही, ठीक आहे। आता उद्धव ठाकरेने काही ना काहीतरी बोलणं तर आहेच। आता नगरपालिकेमध्ये त्यांनी सपाटून मार खाल्ला, महानगरपालिकेमध्ये तसंच झालेलं आहे आणि आता जिल्हापर्यंत पंचायत समितीमध्ये, कारण त्यांना काहीतरी बोलणं गरजेचं असतं। आज जर तुम्ही पाहिलात तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCP यांच्या जर जागा जर तुम्ही पाहिल्यात आणि त्यांच्या सगळ्यांच्या तिन्ही पक्षांच्या जागा पाहिल्यात, किती अंतर आणि फरक आहे हे तुम्ही पहा। तर नाही, पण ते जेव्हा हे सांगतात की पैशांचा महापूर थेट पद्धतीने महायुतीवरती, नाही, ठीक आहे। आता पैसे त्यांचे कोणी हात धरलेत, त्यांनी करावेत, असं काय नाही ना। ऐका ना, आता ते जे बोलत आहेत त्यांचे कोणी हात धरलेत का? खर्च करू नका किंवा काय नका, ते जर काय सेविंगलाच ठेवत असतील, आता कार्यकर्ते सत्ता आणायचे, सगळं आणायचं आहे, गाडी भाडे खर्च हे सगळे येतातच, ते त्यांनी करावेत ना। पैशाचा महापूर आला म्हणजे काय पैसे काय मतदारांना वाटले किंवा काय असं काय आहे का? त्यांनी एखादं उदाहरण पकडून देऊन दाखवावं। मला असं म्हणायचं की उद्धव ठाकरे सेव्हिंगमध्ये पैसे ठेवतात आणि तुम्ही ते पैसे बाहेर काढतात। ते सेव्हिंगमध्ये ठेवतात, साठवून ठेवतात आणि आम्ही कार्यकर्त्यांवरती प्रसंगाला अडचण आले का त्याला उभं राहतो, त्याच्यामुळे ही सत्ता आमच्याकडे येत चाललेली आहे। सेव्हिंग कोणासाठी, स्वतःसाठी की कोणासाठी असते? तुम्ही
किंवा सेविंग त्यांच्या कुटुंबासाठी. ते पैसे सगळे ते बाहेर कधीच काढतात? तुम्ही त्यांच्यासोबत इतके वर्ष काम केले शेठ, तुम्हाला अनुभव असेल, कधीतरी बाहेर काढले? आम्ही तोच विचार करतो, हे पैसे ठेवतात कुठं. तुम्ही सोबत असताना पण कधी बाहेर ना आम्हाला दाखवले नाहीत कधी. पैसे दाखवले नाही? मग म्हणजे होते सगळे का त्यांच्याकडे पैसे? मातोश्रीमध्ये गेलेत का पैसे? ते ना आता आम्ही काय सांगणार, कारण ती मातोश्री आमचे बाळासाहेबांचे, त्यामुळे आम्ही बोलणार नाही. तुम्हाला किती खर्च आला या निवडणुकीला साधारण? असा खर्च सांगायचा नसतो, तुम्ही तपासायचा असतो तो. पण साधारणपणे किती येतो? असं सांगायचंच नसतं, म्हणजे ते तुम्ही तपासायचा असतो. पण साधारणपणे खूप खर्च येतो अलीकडच्या काळात निवडणुकीमध्ये असं सांगितलं जातं. निवडणुका तशा आता सोप्या राहिलेल्या नाही आहेत, आणि खास करून आम्हाला खर्च येतो ते आमचे मतदार मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात, त्यांना नेण्या आणण्याची जी काही व्यवस्था करावी लागते, त्यामुळे खर्च हा येतोच. बाकी आम्ही जी काही काम करतो, आम्ही लोकांना सामोरं जातो, आम्ही लोकांच्या अडीअडचणीला उभं राहतो, त्यामुळे जनता आम्हाला निवडून देते. लोकांना कामं करण्यासाठी पण पैसा लागतो, तो पैसा येतो कुठून? कामं करण्यासाठी शासनाचे पैसे घेतो आम्ही. मग कोणाचा सभागृह असेल, सभामंडप असेल, रस्ता असेल, पाणी असेल, गटार लाईन असेल, अन्यथा मंदिरं असतील, काय असतील, त्यासाठी आमचं सरकार ते पैसे निधी देतो. परत शेठ, जिल्हा परिषदेमध्ये रायगडमध्ये तुमचा पक्ष सगळ्यात मोठा ठरलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये आता सत्ता स्थापनेची गणित कशी आहे? तुमचा मुलगा देखील परवा जिल्हा आम्ही परिषदेचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं तिन्ही पक्षांनी बसून तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे ठरलं जाईल. पण भरत तिन्ही पक्षांनी म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसवलं. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले ते तुम्हाला सांगतोय आम्ही. याच्यामध्ये तुम्ही तटकरेंना शह दिला असं एक प्रकारे मेसेज गेलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, आम्ही आमचं काम केलं, त्यांनी त्यांचं काम केलं, आणि त्यांनी पाहिलं की भरत शेठच्या इथं का आपण हासिल करू शकतो का, पण ते नाही करू शकलेत. त्यामुळे जनतेने आमच्यावरती विश्वास टाकला आणि जनतेने आम्हाला निवडून दिलं. तटकरेंना तुम्ही भाजप एक आणि प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस- तटकरेंना आतापर्यंत तटकरे आणि भरत शेठ असा दोघांमध्ये एक राजकीय सुप्त संघर्ष राहिला आहे, त्याच्यामध्ये भरत शेठ गोगाले विजयी ठरलेत असं एक चित्र आता महाराष्ट्रासमोर उपस्थित झालं समोर. त्यांनी सगळे प्रयत्न केले, परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही, कारण आम्ही आमचं काम केलं, जनतेने आम्हाला स्वीकारलं, आणि माझ्या इथल्या जिल्हा परिषद 9च्या 9 आणि पंचायत समितीच्या 19 पैकी 18 सीट आम्ही निवडून आणले. तटकरे साहेब जे आहेत ते पैशाला मागे पडले की कशाला? भाजप आणि नक्की काय झालं? राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र नोंदणी केली आहे. तो आणि प्रत्येकाचा तुम्ही गट वेगवेगळा. इच्छुक आहात, ना, आमचं तुम्ही उद्याचं इच्छुक आहात, पण- त्यांची वाटचाल पुढे होते सत्तेकडे. हे बघा, जे मुख्यमंत्र्याने आमचे उपमुख्यमंत्री ठरवतील ते आम्ही मान्य करू. वरच्यांचा दबाव आहे का? वरिष्ठ पण भरत पातळीवरती शेठ, तुम्ही दबावाचा तुम्ही ज्या राजकारण आहे तटकरेंच्या का? विरोधामध्ये तुम्ही तिथं स्थानिक निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत आता सत्ता स्थापन करताय तुम्ही. आम्ही मगाशी एका शब्दात सांगितलेलं पण ही आहे, पण मतदारांच्या मतदारांची विचारांची प्रतारणा प्रतारणा नाही आहे. का? ऐका तर, आम्ही मगाशी एका शब्दात सांगितलेलं आहे, जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील त्याला आम्हाला सामोरं जर जावं पुढच्या लागेल. निवडणुकीत तुम्ही एकमेकाच्या विरोधात लढले तर जनतेला असं जनतेकडनं मेसेज जाऊ शकतो ते की बघूया ना, तुम्ही अजून पुढे त्याला 4 वर्ष बाकी आहेत, काळजी करू नको. बऱ्याचशा उलाढाल्या होणार आहेत. काय उलाढाली होणार पुढच्या 4 वर्षात? अरे, बऱ्याचशा राजकारणात काय उलाढाल्या होतात माहिती आहेत ना. साधारण सकाळचा माणूस दुपारी कुठं असतो, दुपारचा संध्याकाळी कुठं असतो. आता तटकरेंना जोडून प्रश्न आहे की सध्या त्यांच्यावर खूप आरोप केला जातोय की त्यांनी फाईल आणली, लेट केलं, त्यामुळे अजितदादांना निघायला उशीर झाला होता, आणि म्हणून ते आणि म्हणून ते रोहित पवारांनी आरोप केलाय. तथ्य वाटते याच्यामध्ये. याच्यामध्ये आम्ही न बोललेलं बरं, तो त्यांचा पर्सनल मामला आहे. तुम्ही प्रश्न टाळताय. नाही, प्रश्न टाळत नाही आहे, कारण ज्या काही गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्या बोलणं योग्य दिसत नाही आहे. त्यामुळे काय सत्य असेल ते येईल भाई. पण पण त्यांनी तथ्य अजितदादांना पण एकटं पाडलं होतं असाही आरोप केलाय. तुम्हाला तसा काय अनुभव आला होता का अजित पवारांना एकटं कधी असं आम्हाला असं वाटलं नव्हतं. त्यांचं अंतर्गत काय असेल तर थोडे कोण सांगितलं जातं. नाही, पण तुम्ही तटकरे साहेबांना इतक्या जवळून ओळखता, तुम्ही जिल्ह्याचे दोघं एकत्र एकाच जिल्ह्याचे नेते आहात, म्हणून हा प्रश्न विचारतो की बाबा अंतर्गत गोष्टी माहिती ह्याच्यामध्ये आम्ही सध्या बोलणार नाही आहे, कारण रोहित पवार चांगलं बोलतोय, त्याच्यामुळे आम्ही सध्या नाही मी बोलणार. त्यांच्याशी सहमत आहात रोहित पवार जे बोलतात त्याच्याशी? काही अंश आहे, सगळे अंश नाही होत, असतात. साधारणतः कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती ते नाही सांगू शकत आता. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे रोहित पवार यांच्या बोलण्याला तुम्ही पाठिंबा देताय? त्यांच्या घरातला विषय आहे, त्यांनी जो काय मांडलेला पोततिडकीने त्यातले त्यांना असं वाटतंय ते आम्ही सांगतोय. पण तपास झाला पाहिजे. हा तपास होणं गरजेचं आहे, ते चालू आहे. तुम्हाला तुम्ही कसं बघताय विमान अपघाताकडे? तुम्हाला घात, कारण अनेकांचा शंका आहे हा घातपात आहे. आम्ही तसं नाही बोलू शकत सध्या तरी, पूर्ण खात्री केल्याशिवाय. तुमची इच्छा आहे बोलायची तसं? आता नाही बोलणार, थांब जरा एक 10-12 दिवस जाऊ दे. सर, झालं जी 24 तासने एक ऑपरेशन खैरात केलं आहे,
पिंपरी चिंचवडमध्ये आपण हे बघतोय की जनरली जे सगळे गुंतवलेले पैसे असतात ते लोक रिअल इस्टेटमध्ये टाकतात. रिअल इस्टेटमध्ये टाकून 58 crores 213 कोटी नुसतं 304 दिवसात झाले TDRच्या मार्फत. तसंच नव्हे तर मुळात हे पण बघितलं जातं की कशा प्रकाराने एका मंत्रीचं आशीर्वाद आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यात चंद्रशेखर बावनकुळे याचा आग्रह आहे आणि ह्याचं नाव कुठे ना कुठे येतं. तुम्ही आत्ता सांगता आम्हाला काय अजून माहिती नाही. आता आम्हाला त्याची खात्री करू द्या, माहिती घेऊ द्या. काही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलणं आणि त्यात मंत्र्यांवरती योग्य नाही. जनरली सर जेव्हा सेव्हिंग्सच्या मनी असतात त्या रिअल इस्टेटमध्ये जेव्हा जातात त्या इतक्या लवकर कधी अशा डबल ट्रिपल फोल्डमध्ये होत नाही. आणि हे जेव्हा होत आहे ते खूप मोठं प्रकरण बाहेर आलं असं दिसत नाही का? आणि याची चौकशी खोल व्हावी असं मला वाटतं. नाही, चौकशी ज्यांनी का आता हे काढलेलं आहे तो करल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये करा. आम्ही सध्या त्याच्यावरती बोलणं योग्य दिसत नाही, कारण आम्हाला पण थोडी खात्री करू द्या, मग आम्ही बोलू ना. चलो.